गेटवे ऑफ इंडिया, मुंबई, 8 जून 2016, संध्याकाळचे 4:25. गेटवेच्या विस्तीर्ण प्रांगणात पर्यटकांची अमाप गर्दी होती. हौशी मुंबईकर समुद्राचा आनंद घेत फिरत होते. समुद्रात फिरणाऱ्या बोटींचा आनंद घेत होते. काही कामानिमित्त मुंबईत आलेले लोक, खास करून तरुण, तिथले नजारे आपल्या सेल्फीमध्ये यावेत म्हणून प्रयत्न करत होते. घाणेरी लेण्यांकडून येणाऱ्या फेरी किनाऱ्याला लागत होत्या. काहीतरी अद्भुत पाहिल्याचा आनंद घेऊन लोक परतत होते. पावसाळा नेमकाच सुरू झाल्यामुळे मोजक्याच फेऱ्या होत होत्या. परदेशी पर्यटक वेगवेगळ्या अँगलनं गेटवेचं भव्य रूप आपल्या कॅमेऱ्यात साठवत होते, तर भारतीय पर्यटक त्या परदेशी पर्यटकांचे वेगवेगळे अँगल डोळ्यात साठवत होते. काही तरुण परदेशी तरुणींसोबत फोटो काढण्यासाठी विनंती करत होते. इंग्रज जाऊन 70 वर्ष होत आलीत, तरीही इंग्रजांबद्दलचं आकर्षण तसूभरही कमी झालं नाही. मागे मुंबई आणि समोर समुद्र यांच्या सीमेवर तिथल्या गर्दीचा भाग बनून चौघ जमा झाले. रवीला पाहताच आदित्यनं त्याला मिठी मारली. प्रियलही हसली, पण ज्योतीचा पडलेला चेहरा पाहून तिचं हसू लोपलं. प्रियलनं इशाऱ्यानंच काय झालं म्हणून विचारलं. आदित्यच्याही चेहऱ्यावर तेज भाव होते. रवीनं आदित्यचा हात धरला आणि चल सांगतो म्हणत त्याला बाजूला नेलं. गर्दीपासून ते दूर गेले. रवीनं हात पुढे करताच आदित्यनं त्याच्या हातावर सिगारेटचं पाकिट ठेवलं. मनावरचा ताण, धावपळ, पोटातली भूक, प्रशिकचं जाणं, रवी भराभर सिगारेट ओढत होता. त्यानं थोडक्यात आदित्यला सगळं सांगितलं. सिगारेट संपताच त्यानं आदित्यला विचारलं, मंत्रालयात काय झालं? आदित्यनं रवीला घडलेला प्रकार आणि खिशातून कागद काढून दाखवत म्हणाला, आमच्याकडच्या जेवढ्या फाईल्स होत्या त्यातून आपल्याला जी हवी होती त्याची ही प्रिंट. रवीनं खुश होऊन एकदा त्याच्यावर नजर टाकली, पण काहीतरी विचार मनात आल्यानं त्याच्या कपाळावर आठ्या चढल्या. अजित मानेनं प्रियलवर केलेला हल्ला त्याच्या मनातून जात नव्हता. तो म्हणाला, आपलं या ठिकाणी जास्त वेळ थांबणं आता धोक्याचं आहे. मग आता? तो IB ऑफिसर आपल्या मागे आहे. मंत्रालयातले पोलीसही तुमचा शोध घेत असतीलच, आणि वरून राजभवनाची सुरक्षा यंत्रणा जागी झाली असेल. एकूण काय तर अख्खं पोलीस खातं आपल्या मागावर निघालं असणार. त्यामुळे आपण कुठेतरी गायब होणं आवश्यक आहे. रवी इकडे तिकडे पाहत म्हणाला. अरे पण कुठे? आदित्य सिगारेटचं थोटूक टाचेखाली दाबत म्हणाला. रवीनं एकदा समुद्रावर नजर टाकली आणि म्हणाला, समुद्रमार्गे जाणं तर अशक्य आहे. आपण तिथे सहज पकडले जाऊ. मुंबईच्या पोटातच काही काळासाठी आपल्याला आसरा मिळेल. चल आता. म्हणून रवी दोघी जणी जिथे उभ्या होत्या तिकडे निघाला. प्रियल सोबत बोलल्यानं ज्योतीचं मन थोडंसं हलकं झालं होतं. स्त्रीचं दुःख स्त्रीच ओळखू शकते. चला, आपल्याला निघायचं इथून, रवी जवळ येत म्हणाला. पण जायचं कुठे? प्रियलनं विचारलं. कुठेही, पण जास्त वेळ इथं थांबणं धोक्याचं आहे. चौघही गेटवेच्या मोठ्या प्रांगणातून बाहेर आले. रस्त्याच्या बाजूला एक टॅक्सी उभी होती. रवीनं आत डोकावून पाहिलं, गाडीत कुणीच नव्हतं. टॅक्सीचा बिहारी ड्रायव्हर ट्रॅफिक पोलिसाशी हुज्जत घालत होता. रवीनं मागचा पुढचा विचार न करता टॅक्सीचं दार उघडलं, तसे सगळे आत जाऊन बसले. टॅक्सीचा ड्रायव्हर गाडी मागे धावू लागला. टॅक्सी 2 मिनिटात पसार झाली. रवी, अरे आपण गुन्ह्यांमध्ये भर टाकत आहोत असं नाही का वाटत तुला? बिचाराची टॅक्सी चोरली आपण, आदित्य म्हणाला. हो, पण इतर गुन्ह्यांपेक्षा हा गुन्हा अगदीच क्षुल्लक आहे, रवी वेगानं गाडी चालवत म्हणाला. खरं तर हा गुन्हा नाहीच. आपण आत्तापर्यंत एवढे गुन्हे केलेत, एवढे नियम मोडलेत की आपण मुंबई पोलिसांच्या रडारवर आहोत. युद्ध छेडलंय आपण, युद्ध. इथं प्रत्येक गोष्ट माफ आहे. रवीनं वेगवान गाडीचे ब्रेक दाबत रिगल सिनेमा ओलांडला. ज्या गोष्टीची अपेक्षा असूनही नकोशी अशी एक गोष्ट दत्त म्हणून त्यांच्या पुढे उभी होती. समोरून मुंबई पोलिसांची गाडी त्यांच्याच दिशेने येत होती. रवीनं मागचा पुढचा विचार न करता जागेवर ब्रेक दाबले. पाठीमागून येणाऱ्या गाडीच्या ड्रायव्हरनं अस्सल मराठीत शिवी हासडली. रवीनं काटकोनात गाडी वळवून समोरून आलेल्या पोलिसांना बगल देत टॅक्सी पळवली. पोलिसांची गाडी पाठलाग करत होती.
वॉकी टॉकीवरून पोलीस एकमेकांना सतर्क करत होते. मुंबईची गर्दी फोडून काढत रवी गाडीचा रेस वाढवत होता. संध्याकाळची वेळ असल्यानं गर्दी आणखी वाढत होती. पोलिसांचा पाठलाग चुकवताना गाडीचं चाक रस्त्यावर घासल्यानं आवाज होत होता. कुठं जायचं हे माहीत नव्हतं, फक्त पोलिसांचा पाठलाग चुकवणं हाच एक उद्देश होता. अंतर पार होत होतं. बाजूनं जाणाऱ्या कारला चुकवता चुकवता एका कारचा आरसा उडून कुठेतरी पडला. रवी त्याकडे लक्ष देणार नव्हताच. एके ठिकाणी सिग्नल लागलेला होता. मागून सायरन वाजवत मुंबई पोलिसांची गाडी होतीच. रवीनं टॅक्सी एकदम फुटपाथवरच घातली. समोरून येणारी माणसं हातातलं सामान टाकून देत आरडाओरडा करत बाजूला होऊ लागली. थोडं समोर जाताच रवीनं ताकदीनं ब्रेक दाबले. त्या आवाजानं आजूबाजूच्या लोकांनी माना उंचावल्या. पोलिसांची गाडी गर्दीच्या सर्वात मागे उभी होती. त्यांच्या गाडीच्या सायरनला कोणी भीक घालत नव्हतं. रवीच्या गाडीच्या समोर फुटपाथच्या मध्यभागावर एक 80 वर्षाचा जख्ख म्हातारा पुरुषांच्या ताकदीसाठी लागणारी जडीबुटी विकत होता. तो पाठीतून पूर्ण वाकला होता. त्याकडे पाहून रवी म्हणाला, बाबा, या औषधांची खरी गरज तुम्हाला आहे, आधी तुम्ही सरळ व्हा. रवीनं एक चाक रस्त्यावर घेऊन तशीच अर्धी फुटपाथवर अर्धी रस्त्यावर गाडी दामटली. फुटपाथ संपला, गाडी रोडवर आली. समोर लाल सिग्नल लागला होता. आडवी वाहनं जात होती. रवीनं आरशातून पाहिलं, पोलीस धावत येत होते. आता पुढे जाण्याशिवाय पर्याय नव्हता. रवीनं सरळ सिग्नल तोडला. आडव्या वाहणाऱ्या गाड्यातून सुसाट मार्ग काढतेवेळी 2-3 कार ठोकल्या गेल्या. कसा तरी सिग्नल पार करून तो मोकळ्या रस्त्याला लागला. सर्वांनीच मोकळा श्वास घेतला. इथे येईतोपर्यंत टॅक्सीचे कित्येक पार्ट्स रस्त्यावर विखुरले गेले होते. फुटलेल्या काचा रस्त्यात पसरल्या होत्या. आजूबाजूची वाहनं थांबली होती. दोन्ही आरसे आणि बाजूच्या काचा निखळल्या होत्या. कोणी पाठलाग करत नाही हे पाहून रवी थोडा निर्धास्त झाला. तशी ज्योती म्हणाली, रवी, आपण कुठं जातो? रस्ता फुटेल तिकडं. अरे पण हा रस्ता कुठं फुटतो माहितीये का? नाही, काही विशेष? अरे समोर मंडई पोलीस स्टेशन आहे, ज्योती ओरडली. आदित्यनं रवीकडे पाहिलं. रवीनं समोर दूरवर पाहिलं. मंडई पोलीस स्टेशनच्या समोर बॅरिकेड्स लावून रस्ता अडवण्यात आला होता. रवीनं गाडी थांबवली आणि ज्योतीला पुढे बोलवलं. प्रियल मागे गेली आणि ज्योती पुढे आली. रवीनं ज्योतीला भराभर काही सूचना दिल्या. आणखी काही वेळ गेला असता तर पोलीस मागूनही आले असते. वेळ पुढे सरकत होती. ज्योती मनातल्या मनात रवीच्या सूचना आठवत होती. मागे पडलेली पोलिसांची गाडी काही क्षणात टॅक्सीजवळ पोचली. एक गाडी समोरून येत होती. मागच्या गाडीनं काही अंतर राखून ब्रेक दाबले. त्यातून 3 पोलीस हातात बंदूक घेऊन उतरले. एक एक पाऊल टाकत ते गाडीच्या भोवती उभे राहिले. हातातील बंदूक रोखत एकानं झटकन दरवाजा उघडला. गाडीमध्ये एकटी ज्योती होती. तिनं दोन्ही हात वर केले. बाकीचे लोक कुठं गेले म्हणून पोलीस हैराण होते. ज्योती गाडीतून खाली उतरली. ती काहीच बोलली नाही. एका महिला पोलिसानं हाताला धरून तिला पोलिसांच्या गाडीत बसवलं. पोलीस बाकी तिघांना शोधू लागले, पण ते संधीचा फायदा घेत कधीच पसार झाले होते. ज्योती शांत होती. पोलीस तिला विचारत होते बाकीचे कुठे गेले. संध्याकाळचे 5 वाजत आले होते. दिव्यांच्या मंद प्रकाशात वातावरण धुंद होत होतं. दिवसभर काम करून थकलेली पावलं त्या धुंदीकडे स्वतःहून येत होती. ते ठिकाणच तसं होतं. आदित्यनं वेटरकडून एक चिल्ड बियर आणि एक कोल्ड्रिंक मागवलं. प्रियल सोबत असल्यानं ते स्पेशल केबिनमध्ये बसले होते. प्रियल संकोचून तिथं बसली होती. समोर टीव्ही सुरू होता. रवी, अरे किमान एखाद्या पबमध्ये तरी न्यायचं होतं. चक्क बारमध्ये? प्रियल म्हणाली. काय करणार, आजकाल पोलीस पबमध्ये जास्त जातात. रवीनं जेवणाची ऑर्डर दिली. आजूबाजूला कोणी नाही हे पाहून त्यानं शर्टा आड लपवलेला खंजीर हळूच बाहेर काढला. तसे दोघांनी डोळे विस्फारले. तो हिऱ्या मोत्यांनी मढवलेला सोन्याचा खंजीर पाहून दोघंही चक्रावले. सौंदर्याचा अद्भुत नमुना पाहून प्रियलनं तोंडावरच हात ठेवला. अद्भुत, किती सुंदर आहे हे, प्रियल म्हणाली. याची किंमत काय असेल रवी? आदित्यनं विचारलं. आपण याचं सौंदर्य किंवा किंमत पाहायला बसलेलो नाही आहोत. हा खूप मौल्यवान आहे खंजीर. प्रत्यक्षात छत्रपती शिवाजीराजांचा आहे. आता करा विचार, हे किती सुंदर आणि किती किमतीचं असेल, रवी म्हणाला. हा सापडला तुम्हाला राजभवनात? प्रियलच्या प्रश्नावर
होकारार्थी मान हलवत रवी म्हणाला, हे पहा. दोघांनीही त्यावरील IHS ही अक्षर वाचली. महाराजांचा खंजीर आणि त्यावर इंग्रजी अक्षर? आदित्यनं विचारलं. तेच तर कळत नाहीये. याचा अर्थ लागणं खूप आवश्यक आहे, रवी म्हणाला. वेटर केबिनमध्ये आला तसा प्रियलनं हातातला खंजीर टेबलाखाली लपवला. वेटर सर्व्ह करून निघून गेला. रवीनं खिशातून आदित्यनं दिलेला कागद काढला. अर्धवट जळलेल्या तुकड्याचा पूर्ण भाग आता त्याच्यासमोर होता. आणखी एक संकेत. रवी विचारात पडला होता. तो त्या कागदाकडे पुन्हा पुन्हा पाहत होता. कागदावर काही चित्र रेखाटलेली होती. 4 कोपऱ्यात 4 आणि मध्यभागात एक मोठं चित्र होतं. ती चित्र एखाद्या कुशल चित्रकारानं काढलेली असावीत. 5ही चित्रात एकच तरुणी होती. कुठल्या तरी मंदिरावर कोरलेल्या शिल्पांची चित्र होती ती. कोपऱ्यातल्या एका चित्रामध्ये अप्सरेलाही लाजवेल अशी तरुणी आरशामध्ये पाहत आहे असं दृश्य होतं. आरशात पाहून ती स्वतःच लाजतेय असे सुंदर भाव रेखाटले होते. दुसऱ्या कोपऱ्यातील चित्रात तीच तरुणी चाफ्याच्या फुलाचा सुगंध घेत असल्याचं दृश्य रेखाटलं होतं. खालच्या एका चित्रात ती तरुणी पेरूच्या फोडीचा आस्वाद घेत होती. तर सर्वात मध्यभागातील चित्र इतर सर्वांपेक्षा मोठं आणि सुंदर होतं. तिनं डोळे मिटलेत. मिटल्या डोळ्यांनी ती काहीतरी अपूर्व असं अनुभवतेय. एक तळहात हनवटी खाली ठेवून तिनं मान झुकवलीय आणि तल्लीन होऊन ती बासरीचं नादमधुर संगीत ऐकतेय. एकच सुंदर तरुणी, पण तिची वेगवेगळी चित्र अतिशय अप्रतिम रेखाटली होती. तिच्या मनातल्या भावना तिच्या चेहऱ्यावर रेखाटण्यात शिल्पकार आणि चित्रकार दोघंही पुरेपूर उतरले होते. शेवटच्या चित्रात तिनं नजर पायाकडे रोखली होती. ती तिच्या पायातील चप्पल कोणाला तरी दाखवत असावी. तिच्या चेहऱ्यावर रडवेले भाव होते. ज्या ठिकाणी चित्र संपत होती तिथे सर्वात खाली संस्कृतमध्ये एक ओळ लिहिली होती, भंजे अनंतम प्रतिभूतीही. रविकुमार काही क्षणांसाठी ती चित्र पाहण्यात गुंतून गेला. प्रियल रवीचा चेहरा न्याहाळत होती. का कुणास ठाऊक, पण प्रियल स्वतःलाच त्या चित्रात पाहत होती. आदित्य चोरट्या नजरेनं दोघांकडे पाहत होता. क्षणभर रवीनं मान वर केली तशी प्रियलची आणि त्याची नजरानजर झाली. तिनं संकोचून मान खाली केली. रवीच्या डोक्यात विचारचक्र सुरू झालं. या दोन्ही संकेतांचा अर्थ लागत नव्हता. रवीला क्षणभर प्रशिकची आठवण झाली. आता इथं ते असते तर त्यांनी काहीतरी सांगितलं असतं. त्यांनी नक्कीच या संकेतांचा अर्थ लावायला मदत केली असती. त्याला एकटं वाटू लागलं. डोक्यात विचारचक्र फिरू लागलं. या चित्रातली तरुणी कोण? कुणी रेखाटली असतील ही चित्र? आणि चित्रातल्या तरुणीचा खजिन्याशी काय संबंध असेल? खंजीर आणि तरुणी यांचा काही संबंध असेल का? भंजे अनंतम प्रतिभूतीही म्हणजे काय? काय असेल याचा अर्थ? एक ना दोन अनेक प्रश्न, पण उत्तर एकाचही नाही. त्याला काही समजत नव्हतं. यांचा अर्थ कसा लावायचा? पाठीमागे पोलीस लागलेत, साधी लपायलाही जागा नाही. राज्यपाल शांत बसेल का? त्याच्या अफाट ताकदीपुढे आपला निभाव कसा लागणार? प्रियलला त्याची अस्वस्थता कळत होती, पण तिलाही काही समजत नव्हतं. विचारांच्या तंद्रीत रवीनं आदित्यकडे पाहिलं. तो चेहरा पाडून बसला होता. काय ज्युनियर, एवढं काय झालं नाराज व्हायला? अरे तुझ्या या कागदाच्या नादात माझा लॅपटॉप गेला रे. अरे ठीक आहे ना, घेऊ आपण दुसरा. असा चेहरा पडून बसू नकोस यार. तुला पाहून मग मी बोर होईन, रवी म्हणाला. पण मला एका गोष्टीची भीती वाटते रे, आदित्य म्हणाला. कशाची भीती? समोर प्रियल बसली होती. तिच्या समोर कसं बोलावं म्हणून आदित्य रवीच्या कानाशी लागला आणि हलकेच म्हणाला, अरे अख्खा लॅपटॉप भरून निळे चित्रपट होते. त्यांनी जर ते पाहिलं तर मला ठरकी समजतील याची भीती वाटतेय. रवीनं एकदा आदित्यच्या हाडकुळ्या शरीराकडे खालून वर पाहिलं आणि म्हणाला, जाऊ दे मित्रा, आपण दोघंही एकाच चिंतेत आहोत. यातून बाहेर यायला हा एकच उपाय आहे. चीअर्स. दोघांनी अर्धी अर्धी बियर तोंडाला लावली. कसली भीती? मलाही सांगा ना, प्रियल न कळून बोलली.
नाही नाही, काही नाही. आम्ही दोघंही खजिन्याबद्दलच बोलतो आहोत, रवी म्हणाला. आणि आपण एवढ्या अडचणीत असताना तुम्ही दारू पिताय? प्रियलनं विचारलं. अगं, बारवाला आपल्याला इथं फुकट कसा बसू देईल? आणि बियर म्हणजे काही दारू नसते ग, उगी आपला फळांचा रस. थोडासा कडवट असतो एवढंच. आदित्यनं बोलणं लांबवलं. तिघांनी घाईघाईनं नाश्ता उरकला. रवीच्या डोक्यात तेच ते प्रश्न फिरून फिरून येत होते. समोरच्या टीव्हीवर बातम्या सुरू होत्या. खालच्या आडव्या पट्टीवरील बातमीनं रवीचं लक्ष वेधलं. त्याचे डोळे वेगळ्याच विचारानं चमकले. तो म्हणाला, समुद्रमार्ग हा आपल्यासाठी सर्वात जास्त धोक्याचा आहे. पण आपल्याला याच मार्गानं जावं लागणार. कुठे? अलिबाग. तिथे काय? शिवचरित्रकार सूर्यकांतराव मोरे. म्हणजे तेच ना ज्यांनी शिवभूषण पुरस्कार घेतला नाही? प्रियल म्हणाली. रवीनं टीव्हीकडे इशारा केला. टीव्हीवर सूर्यकांतराव मोरेंबाबतचीच बातमी सुरू होती. सूर्यकांतराव मोरे हाच एकमेव माणूस आहे जो या क्षणी आपल्याला मदत करू शकतो, रवी म्हणाला. पण जायचं कसं? आदित्य टिश्यू पेपरला हात पुसत म्हणाला. अर्थातच बोटीनं. अरे 5:30 वाजून गेलेत. अलिबागला जाणाऱ्या बोटी बंद झाल्या असतील. आणि तसाही पावसाळा सुरू आहे. जरा कठीणच वाटतंय मला, प्रियल म्हणाली. निघेलच काहीतरी मार्ग. चला, रवी उठला. रवी, इथून परत गेटवेला जाणं कोणत्याच परिस्थितीत शक्य नाही. पोलीस शोधत असतील आपल्याला, आदित्यची शंका. आपण गेटवेला जातच नाही आहोत. भाऊच्या धक्क्यावरून जाणार आहोत. भाऊचा धक्का इथून 5 मिनिटांच्या अंतरावर आहे, रवीनं स्पष्टीकरण दिलं. पण भाऊचा धक्का तर बंद आहे ना कितीतरी वर्षांपासून, प्रियल म्हणाली. आपण सुरू करू. रवीनं काउंटरवर कार्ड स्वाईप केलं आणि बार बाहेर निघाला. अर्ध्या बिअरनं त्याला तरतरी आली. दोघंही त्याच्या पाठोपाठ बाहेर आले. बाररूम बाहेर येताच रवीनं अंदाज घेतला. कोणी पाळतीवर नाही ना याची खात्री केली. जवळच मंडई पोलीस स्टेशन असल्यामुळे त्याला थोडी जास्तच काळजी घ्यावी लागणार होती. उजव्या दिशेला काही मिनिटांच्या अंतरावर भाऊचा धक्का होता. तिघं चालतच त्या दिशेनं निघाले. इकडे गर्दी जास्त नव्हती, त्यामुळे त्यांना अधिकच काळजी घ्यावी लागत होती. प्रियलनं तोंडाला स्कार्फ बांधला होता. हळूहळू ते धक्क्यापर्यंत पोहोचले. भाऊचा धक्का. मुंबईत जी काही शेवटची मराठी नावं शिल्लक आहेत त्यापैकी एक. इंग्रजांनी मुंबईतली एवढी नावं बदलली, पण भाऊचा धक्काने मात्र त्याच्या नावाला धक्का लागू दिला नाही. कोणा लक्ष्मण हरी नावाच्या धनिकानं लोकांच्या सोयीसाठी समुद्रात भर टाकून बोटींना, फेरींना थांबण्यासाठी या धक्क्याची निर्मिती केली म्हणे. लोक त्यांना आदराने भाऊ म्हणत असत. महाराष्ट्र आणि भाऊ हे 2 शब्द एकमेकांशिवाय अपूर्ण आहेत. मुंबईला स्वप्नांचं शहर असं समजून जे लोक या शहरात येतात, त्यांना खरी मुंबई पाहायची असेल तर धारावी आणि भाऊचा धक्का ही उत्तम ठिकाणं आहेत. वर्षानुवर्ष या ठिकाणांनी आपलं मूळ रूप कायम ठेवलंय. तर अशा ठिकाणी आपली पुढची वाटचाल करत हे तिघं पोहोचले. माशांच्या वासानं प्रियलला ओकारी आल्यासारखं झालं. ज्यांना या वासाची सवय असते त्यांच्यासाठी ती पर्वणीच असते, पण नवीन लोकांसाठी डोकेदुखी ठरते. गर्दी वाढू लागली तसे वाट काढत सगळे धक्क्यापर्यंत पोचले. तिथला नाकाला झिंझिण्या आणणारा वास आणि लोकांचा कोलाहल, माशांचा भाव करतानाच्या आरोळ्या यांनी तिघांचंही डोकं धरलं. गर्दीतून ते थोडंसं बाजूला अगदी पाण्याजवळ पोचले. तिथं प्रवासी वाहतूक करणारी एकही बोट दिसत नव्हती. ज्या काही फेऱ्या होत होत्या त्या सामानाची वाहतूक करणाऱ्या आणि स्थानिक मच्छीमारांच्या बोटी होत्या. बोट नसेलच तर अलिबागला जायचं कसं? सूर्य अजून मावळला नव्हता, पण दिवस मावळायची चाहूल लागली होती. अंधार पडला तर मात्र सगळंच अवघड होऊन बसणार होतं. रवीनं इकडं तिकडं नजर टाकली. थोड्या अंतरावर एकटीच फेरी उभी होती. तिचा रंग उडाला होता. त्यावर चांदनी असं अस्पष्ट नाव दिसत होतं. जाडजूड रश्शीनं ती फेरी धक्क्याला बांधलेली होती. फेरीकडे पाहून वाटत होतं की कितीतरी काळापासून त्याच ठिकाणी ती उभी असावी. तिच्याकडे कोणी सुद्धा फिरकत नव्हतं. रवीला आजकाल अशाच गोष्टी आवडू लागल्या होत्या. तो फेरीजवळ गेला.
एका म्हाताऱ्या मच्छीमाराला त्या चांदणीबद्दल विचारलं. म्हाताऱ्यानं तोंडात पानाचा तोबरा धरला होता. आपले किलकिले डोळे रवीवर रोखत त्यानं 2-3दा पान चावलं आणि समोरच पिचकारी मारून त्याच्या लालभडक तोंडानं म्हणाला, क्यों, अलिबाग से आए हो क्या? नहीं नहीं, अलिबाग जाना है. रवीच्या या उत्तरावर म्हातारा खळखळून हसला. तो फिर तुम पक्का अलिबाग से ही आए हो. जाओ उधर. असं म्हणून त्याने एका व्यक्तीकडे बोट दाखवलं. तिघही त्याच्याकडे गेले. रवी सर्वात पुढे होता. चांदणीच्या बाजूला एक हाडकुळा, अगदी हाडाची काडं झालेला एक 35शीतला माणूस एका टायरवर बसला होता. रवीनं त्याला हटकलं तसं त्यानं मान वर केली. त्याचे डोळे लाल दिसत होते. थरथरणाऱ्या हातानं काय आहे असं त्यानं विचारलं. रवीनं त्याला फेरीबद्दल आणि अलिबागला जाण्याबद्दल विचारलं. त्याला नीट श्वासही घेता येत नव्हता. तो म्हणाला, देखो भाईजान, ये फेरी कहीं नहीं जाती. क्या ये आपकी है? रवीनं विचारलं. हाँ मेरी है. तो फिर चलो ना, जितना भाड़ा चाहिए ले लो. रवी म्हणाला, अरे इतना पैसा है तो जाओ, कोई अच्छी वाली ले लो. उस टूटी फूटी बोट के पीछे क्यों पड़े हो? हमें आपकी चांदनी पसंद आई है, हम इसी को लेके जाएंगे. आदित्य मध्येच म्हणाला, अरे भाईजान 6 बजने को आए हैं, अब दरिया में नहीं उतर सकते. सुबह आओ, समंदर घुमाता मैं, अब नहीं होगा. मैं तुम्हें भाड़े के दुगने पैसे दूंगा. रवी म्हणाला. अरे जाओ यार, क्या पैसा पैसा लगा रखा है. तो माणूस चिडून बोलत होता. क्या करे पैसों का, पुलिस ने पकड़ा तो रात भर जेल में सोना पड़ेगा. क्यों पकड़ेंगे मगर? रवीनं थोडं थांबून विचारलं. अरे यार, क्यों पीछे पड़े हो, अकेले छोड़ दो ना मुझे. एक तो यहां से पैसेंजर लेना मना है, और दिन ढलने के बाद समंदर में उतरे तो पुलिस पकड़ेगी ना. तो चिडत होता, पण रवी काही पिच्छा सोडत नव्हता. तो तिथंच उभा होता. अधूनमधून गर्दीवर त्याची नजर जायची. कोणी पाठलाग तर करत नाही ना याकडे पाहत होता. जास्त वेळ एकाच ठिकाणी थांबणं ही धोक्याचं होतं, आणि हा माणूस काही निघायला तयार नव्हता. लो, यही खड़े हो तुम? साला पहले से ही हालत खराब है, ऊपर से ये किटकिट, आज का दिन ही खराब है. तो एकटाच बडबडत होता. त्यानं बोललेलं हालत खराब है या वाक्यानं रवी चमकला. त्यानं लक्ष देऊन त्याच्याकडे पाहिलं. त्याचे डोळे लाल होऊन डोळ्यातून पाणी येत होतं. हात थरथरत होते. श्वास घ्यायला अधूनमधून त्रास होत होता. घामही चांगलाच येत होता. त्याच्याकडे पाहत रवी म्हणाला, मैं तुम्हारी हालत ठीक कर सकता हूं. कैसे? तुम्हें जो चाहिए वो मैं दे सकता हूं. क्या? ड्रग्स. तुम्हें कैसे पता? अरे मुझे पता नहीं होगा तो और किसको होगा. खैर छोड़ दो, तुम चल रहे हो तो मैं लाकर दूं. रवीला वाटलं तो आमिषाला बळी पडेल. त्यानं रवीकडे संशयानं बघत विचारलं, तुम पुलिस वाले हो क्या? नहीं भाई, तू माल ले ले और चल. रवी म्हणाला. माल दिखाओ. तो ताडकन उठत म्हणाला तसा रवी हसला. प्रियल आणि आदित्य त्यांचं संभाषण ऐकत होते. रवीनं हे नवीनच काय प्रकरण मांडून ठेवलंय म्हणून ते आश्चर्यानं पाहत होते, आणि आता त्याला हा ड्रग्ज कुठून आणून देणार या विचारात होते. रविकुमारनं प्रियलला तिची पर्स मागितली. रवीचं वागणं प्रियलला कळेना. तिनं पर्स पुढं केली. रवीनं तिच्या पर्समध्ये हात घालून डोळे बंद करून थोडंसं चाचपलं आणि अगदी कोपऱ्यातून एक छोटीशी पुडी बाहेर काढली. प्रियल आणि आदित्य अवाक होऊन पाहू लागले. तो माणूस आधाशासारखा पुडीकडे पाहत होता. ही पुडी माझ्या पर्समध्ये कुठून आली रवी? प्रियलनं दोन्ही हात हवेत हलवत विचारलं. अगं, आयबी ऑफिसरनं म्युझियमच्या बाहेर असताना टाकली होती, आठवतंय काही? रवी मुठीत पुडी दाबत म्हणाला. आणि तुला कसं माहित ते? पर्समधून चावी बाहेर काढताना बोटाला लागली होती. रवी तिच्याकडे पाहून मिश्किल हसत म्हणाला. म्हणजे तुला माहित होतं आणि तू मला सांगितलं नाहीस? प्रियल त्याच्या दंडावर चापट मारत म्हणाली. अगं होतं कधी कधी असं, विसरतो माणूस. रवी दंड चोळल्याचं नाटक करत म्हणाला. अरे पण तुझ्या या विसरण्यानं माझी वाट लागली असती ना. ही ब्राऊन शुगरची पुडी घेऊन मी चक्क मंत्रालयात गेले होते. विचार कर, पोलिसांना हे समजलं असतं तर. तिचं नाक रागानं लालबुंद झालं होतं.
तर तुला जामीन द्यायला मी आलो असतो. तेवढे तुझेही उपकार आहेतच ना माझ्यावर, रवी हसत म्हणाला. चल, आलास मोठा शहाणा, ती नाटकी हसत म्हणाली. भाई, माल दो ना मुझे. तो माणूस रवीकडे पाहत म्हणाला. त्याला अधिकच घाम येत होता. ठीक है, पूरा नहीं दूंगा, सिर्फ एक जॉइंट, बाकी का अलीबाग पहुंचने के बाद. रवी म्हणाला. चलता है बॉस, जल्दी दो. त्याला आता सहन होत नव्हतं. रवीनं पुडी त्याच्या हातात दिली. त्यानं रवीला 100ची नोट मागितली. त्यानं त्या नोटेची सुरळी करून डोळे झाकून नोटेच्या आतून एक कडक कश मारला. आता तो जागेवर आला. त्याची हालत ठीक झाली. चौघही बोटीमध्ये चढले. धक्क्याला लावलेली फेरी त्यानं सोडली. तो रवीला म्हणाला, क्या है ना भाई साहब, जब से रामदास गई तब से भाऊचा धक्का का नामच गया. कौन है ये रामदास और कहां गया? आदित्यने विचारलं. क्या भाई, आजकल के नए बच्चे जनरल नॉलेज पढ़ते नहीं क्या? तो आता खुल्ला होता. आदित्यने खांदे उडवले. तो पुढे सांगू लागला. अरे रामदास बोट थी बोट. ये आज की बात नहीं है. जब हमें आजादी मिली उस साल की बात है. सेम ऐसी ही बारिश का दिन था. सुबह सुबह यहां से रामदास रेवस अलीबाग के लिए निकली थी. उसके कैप्टन का नाम था सुलेमान शेख. बीच समंदर में ही दरिया ने ना बोला और रामदास डूब गई. क्या बताऊं भाई, लगभग 700 लोग मर गए उसमें. तब से ना ये भाऊचा धक्का खालिच हो गया. रामदास बोले तो इंडिया का टाइटैनिक. हाँ, इसकी जगह हम ऐसे भी बोल सकते कि टाइटैनिक बोले तो इंग्लंड का रामदास. सेम ऐसा ही दिन था. तो इंजिन स्टार्ट करत म्हणाला. आदित्य त्याचं बोलणं लक्ष देऊन ऐकू लागला. तुम्हारा नाम क्या है? आदित्यने विचारलं. सुलेमान शेख. तो शांतपणे म्हणाला. आदित्यनं डोक्याला हात लावला. थोडीफार चढलेली बियर उतरून गेली. भैया, 2 बातें बताना मैं भूल ही गया, सुलेमान म्हणाला. और कौन सी बातें? आदित्य वैतागला. एक तो ये बोट अपनी नहीं है. मैं यहां का वर्कर हूं और अपनी चांदनी आज साल भर के बाद समंदर में उतरी है. सुलेमानच्या या वाक्यावर आदित्य मटकन खुर्चीत बसला. इंजिनचा आवाज येऊ लागला. आवाजाबरोबर बोट धूर ओकू लागली. चांदनी धक्क्यापासून दूर दूर जाऊ लागली. बोट जसजशी पुढे जाऊ लागली त्याच वेगानं मुंबई दूर दूर जाऊ लागली. प्रियल खुर्चीत मान मागे टाकून बसली. आदित्य अजूनही धक्क्याकडे नजर टाकून होता. रवीनं आदित्यला सिगारेट मागितली तसं त्यानं पॅकेट आणि लायटर काढून त्याच्या हातावर ठेवलं. रविकुमार फेरीच्या वरच्या मजल्यावर जाण्यासाठी राजभवन सुरक्षा विभाग, राजभवन मुंबई, 8 जून 2016, संध्याकाळचे 5:35. अँब्युलन्सची सखोल तपासणी सुरू होती. बॉम्ब शोधक श्वान पथक कसून शोध घेत होतं. अँब्युलन्सच्या चाकांना जॅमर लावून चहूबाजूंनी राजभवनाचे सुरक्षा सैनिक उभे होते. सफेद कपडे घातलेला अँब्युलन्सचा ड्रायव्हर दोन्ही गुडघे टेकवून डोक्याला हात लावून बसला होता. सुरक्षा विभागाच्या खोलीत त्याला कोंडून ठेवण्यात आलं होतं. पोलिसांचा मार खाऊन बिचाऱ्याचं तोंड सुजलं होतं. तो डॉक्टरला शिव्यांची लाखोली वाहत होता. पोलीस त्याला पुन्हा पुन्हा तेच ते प्रश्न विचारत होते. बोल ते कुठे आहेत? काय प्लॅन आहे तुमचा? मुंबईत कुठे कुठे हल्ला करायचा तुमचा इरादा आहे? ड्रायव्हर एकच उत्तर देत होता. मला काय बी माहित नाही हो, खरंच माहित नाही, सोडा, मला घरी जाऊ द्या. पोलीस त्यांच्या परीनं सर्व मार्गांनी तपासणी करत होते. मुलाखत सुरू असतानाच राज्यपालांनी तब्येतीचं कारण सांगून परिषद अर्धवट सोडली होती. सगळे पत्रकार आणि त्यांचा ताफा परत गेलेला होता. पोलिसांच्या जवळ असलेल्या यादीतल्या सर्व पत्रकारांमधील एक ज्योती सोनवणे नावाची पत्रकार मात्र परत जाणाऱ्यांमध्ये नव्हती. आणखी तपास केल्यानंतर समजलं की नॉर्मल चेकअपसाठी आलेला एक डॉक्टर आणि त्याचा सहाय्यक सुद्धा राजभवनातून परतले नव्हते. पोलिसांनी राजभवनाचा कोपरानकोपरा तपासला, पण या तिघांपैकी कोणीही सापडत नव्हतं. पोलीस
सर्व प्रकारच्या शक्यता पडताळून पाहत होते. काही अनुचित घटना घडू नये म्हणून बॉम्ब शोधक आणि बॉम्ब नष्ट करणारं पथक तयारच होतं. श्वान पथकातील एक कुत्रा मात्र लायब्ररीत घुटमळत होता. तिथेच गोल फिरत होता. पण पोलिसांना त्याचं कारण कधीच समजणार नव्हतं. मुख्य निवासस्थानातील दुसऱ्या मजल्यावरून रामचंद्रन राजभवनातील सर्व हालचाली पाहत होता. राज्यपालांव्यतिरिक्त राजभवनाच्या भिंतींना आणि वाहणाऱ्या दमट हवेलाच खरा प्रकार काय तो माहित होता. पण दोघांनाही बोलता येत नव्हतं. रामचंद्रनला सर्व माहीत असूनही शांत बसण्याशिवाय पर्याय नव्हता. प्रकरण राजभवन सुरक्षा विभागाच्या ताब्यात गेलं होतं. सोन्याच्या पिंजऱ्यातील पोपट या शब्दाचा खरा अर्थ तो आता अनुभवत होता. अजित मानेकडून हाती आलेली बुद्धमूर्ती समोरच्या टेबलवर ठेवलेली होती. एवढं सगळं होऊनही बुद्ध हसतच होता. त्याला कोण रोखणार? 20 वर्षांपासून रामचंद्रन ज्या मूर्तीच्या पाठीमागे लागला होता ती मूर्ती आज त्याच्या समोर होती. आमदारकीपासून ते राज्यपाल पदापर्यंतचा प्रवास हा राजकीय हेतून जरी असला तरी खजिना मिळवणं हेच अंतिम ध्येय होतं. राजभवनापर्यंत पोहोचणं, त्याखालील भुयारातील खजिन्याचा मालक होणं हेच खरं उद्दिष्ट होतं. काय नाही केलं त्यानं यासाठी. उभं आयुष्य पणाला लावलं. पण काय मिळालं? खजिना तर नाहीच नाही. मिळाला तो एक खंजीर, एक संकेत. तोही हातात येता येता दूर गेला. काय असावं त्या खंजिरात? कधी संपणार हा प्रवास? कधी मिळणार मला माझा खजिना? रामचंद्रन हताश झाला होता. काहीही होवो, मी खजिना मिळवणारच. मी आहे त्याचा मालक. विजयनगरच्या साम्राज्याचा मी वारसदार आहे, मालक आहे. माझा खजिना कोणीही नेऊ शकत नाही. या शरीरात जोपर्यंत कृष्णदेवरायाचं रक्त आहे तोपर्यंत तो खजिना कोणीही घेऊ शकणार नाही. मग अजून 100 खून पडले तरी चालतील, पण खजिना माझाच होईल. पण कधी? कधी? रामचंद्रन हताश होऊन सूड भावनेनं बाहेर पाहत होता. काही वेळापूर्वी एकाचा जीव घेतलेला त्याचा हात बुद्धमूर्तीवरून फिरत होता. प्रज्ञाशील करुणेला पायाखाली चिरडवून ज्यानं जगाला अहिंसा हा मार्ग दिला त्या बुद्धाला रामचंद्रन कुरवाळत होता. सिद्धार्थ मात्र गालातल्या गालात हसत होता. त्याच्या ओठावरचं स्मित रामचंद्रनला क्षणाक्षणाला हरवत होतं. रामचंद्रनला वाटत होतं की या लोकांना ओरडून सांगावं, बाबांनो, तुम्ही ज्याला शोधताय तो कधीच राजभवनाचं पोट फोडून पसार झालाय. समुद्रामध्ये आहे कुठेतरी, तिथे शोधा. पण सांगणार कसं? रामचंद्रनला त्याच्या हुकमी एक्क्याची आठवण झाली. अजित मानेच काय तो पोलिसांना त्यांच्या मागे लावू शकतो. एकदा का ते हातात आले की माझा मार्ग पूर्णपणे मोकळा. त्यानं अजितला फोन लावला आणि त्यांना पकडण्यासाठी पोलिसांना मदत करायला सांगितलं. अजित माने अजूनही मंत्रालयात होता. मंत्रालय पोलिसांच्या प्रश्नांना उत्तरं देता देता त्याच्या नाकी 9 आले होते. शेवटी तोही आयबी अधिकारी होता. रामचंद्रनच्या फोन नंतर तो मंत्रालयातून राजभवनाकडे निघाला. हाताशी आलेली प्रियल गेली म्हणून तो चरफडत होता. एका पोलिसानं ड्रायव्हरची मानगूट पकडली होती. त्यानं त्याला मारण्यासाठी हात उगारला. तोच मागून आवाज आला, सोडा त्याला. आवाज ऐकताच तो पोलीस सरळ झाला आणि त्यानं सॅल्यूट केला. आजूबाजूचे पोलीस सतर्क झाले. कडक सॅल्यूट मारू लागले. 50 ओलांडलेलं भारदस्त व्यक्तिमत्व असलेली पावलं ड्रायव्हरच्या दिशेनं चालू लागली. त्यानं ड्रायव्हरला उभं केलं. सोडून द्या याला, त्याला काहीच माहित नाहीये. त्याचा आवाज ऐकताच एका पोलिसानं ड्रायव्हरचे हात सोडले. तसं ड्रायव्हरनं त्याच्या पायावर लोटांगणच घातलं. त्या व्यक्तीनं हाताच्या इशाऱ्यानं एका पोलिसाला त्याला बाहेर घेऊन जायला सांगितलं. 2 पोलीस ड्रायव्हरला घेऊन बाहेर गेले. राजभवनाचे सुरक्षा प्रमुख असलेले कमिशनर शिवराज कल्याणकर यांच्याकडे तपासणीची सूत्र आली होती.
वयाची 50 पार केलेले कल्याणकर 93 बॅचचे IPS होते. त्यांच्या चेहऱ्यावरूनच त्यांच्यातला करारीपणा दिसत होता. वेगवेगळ्या ठिकाणच्या पोस्टिंगमध्ये त्यांनी आपल्या कामानं ठसा उमटवला होता. एक दबंग पोलीस अधिकारी म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली होती. गेल्या 2 वर्षांपासून कमिशनर कल्याणकर यांची राजभवन सुरक्षा प्रमुख म्हणून नियुक्ती झाली होती. झाल्या प्रकाराची तपासणी करण्यासाठी ते आले होते. त्यांनी त्यांच्या खालच्या अधिकाऱ्याला विचारलं, ती मुलगी कुठे? एक पोलीस कमिशनरना एका खोलीत घेऊन गेला. तिथे ज्योती एका खुर्चीत बसली होती. ती आत्तापर्यंत झालेल्या प्रकाराबद्दल एक शब्दही बोलली नव्हती. कमिशनर कल्याणकर ज्योतीसमोर बसले. त्यांनी तिला रिलॅक्स व्हायला सांगितलं. समोरील मगात ठेवलेलं पाणी एका ग्लासमध्ये ओतून तिला प्यायला दिलं आणि झाल्या प्रकाराबद्दल हळूहळू विचारू लागले. सर्व सुरक्षा पोलिसांमध्ये हाच प्रश्न होता की ही पत्रकार मुलगी राजभवनमध्ये तर गेली, पण परत आली नाही. त्यानंतर ती मुंबईत दुसरीकडेच सापडली, हे कसं काय? हा प्रकार कुणालाच कळत नव्हता. कमिशनरच्या बोलण्यावर ज्योतीनं सोबतच्या पोलिसाकडे पाहिलं. तिची अडचण ओळखून कमिशनरनं खुणावलं तसा तो पोलीस आणि महिला कॉन्स्टेबल बाहेर गेले. खोलीमध्ये आता दोघंच होते. कमिशनर शिवराज कल्याणकर थोड्या वेळात बाहेर आले. त्यांच्यापेक्षा कनिष्ठ अधिकाऱ्यांना ते म्हणाले, मला त्या तिघांचा पूर्ण बायोडेटा पाहिजे. मुंबईतलं त्यांचं CCTV फुटेज, शिक्षण, फॅमिली हिस्ट्री, फोन कॉल हिस्ट्री जमा करा. त्यांचे मोबाईल नंबर ट्रेस करा. त्यांच्या ATM आणि क्रेडिट कार्डवर लक्ष ठेवा. ते कुठे जातात, काय करतात याची मला खडानखडा माहिती पाहिजे. ओके सर, असं म्हणत एकानं लॅपटॉपवर टाईप करायला सुरुवात केली. काही क्षण जाताच तो पोलीस म्हणाला, सर, पाऊण तासापूर्वी त्यांच्यातील एकाचं कार्ड मंडई पोलीस स्टेशनच्या जवळच्या रंगोली बारमध्ये स्वाईप झालंय. त्यानंतर त्यांचे मोबाईल रेंजच्या बाहेर गेलेत. ट्रेस करणं अवघड सर. ठीक आहे, तरीही लक्ष ठेवा. सर, एक IB ऑफिसर आहेत, अजित माने, मुंबई ब्रँचचे अधिकारी आहेत. या प्रकरणाबद्दल महत्वाची माहिती आहे त्यांच्याकडे. अच्छा, पाठवा त्यांना. ओके सर. अजित माने आत आला. कल्याणकरांनी त्याला बसायला सांगितलं. माने काही बोलणार एवढ्यात कल्याणकर म्हणाले, ऑफिसर, तुमच्या नाकावरची जखम ताजी दिसते. माने थोडा गडबडला. हा प्रश्न त्याच्यासाठी अनपेक्षित होता. हो सर. ठीक आहे, ते जाऊ द्या. काय माहिती आहे तुमच्याकडे? यातील एक जण जो डॉक्टर आहे त्याच्यावर औरंगाबादचे न्यायाधीश कृष्णकांत दीक्षित यांच्या आत्महत्येस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेला आहे. तसेच त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयामध्ये चोरी केलेली आहे. ब्राऊन शुगरची तस्करी आणि मंत्रालयामध्ये घुसखोरी, आणखी बरेच गुन्हे आहेत त्यांच्यावर सर. अरे वा ऑफिसर, तुम्ही तर पूर्ण कुंडलीच मांडलीत त्यांची. थँक्स मदत केल्याबद्दल. सर, या केसवर मीच काम करतोय. आणखीही मदत करू शकतो. ठीक आहे, या तुम्ही. थँक्यू सर. असं म्हणून अजित माने बाहेर गेला. याच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवा, कल्याणकरांनी फरमान सोडलं. तेवढ्यात एक पोलीस अधिकारी सुरक्षा विभागामध्ये आला आणि म्हणाला, सर, राजभवनच्या पश्चिमेला एक मृतदेह पाण्यावर तरंगतोय. कल्याणकर जागेवरून उठत म्हणाले, ताब्यात घ्या. तो मृतदेह ताब्यात घ्या आणि पंचनामा करून घ्या. हा मृतदेह आपल्यासाठी खूप कामाचा ठरणार आहे. ठीक आहे सर. बॉडीची ओळख पटवून नातेवाईकांना कळवावं लागेल. त्याची गरज नाही, ओळख पटली आहे, नातेवाईकही आपल्या सोबत आहे. कमिशनर सुरक्षा विभागाच्या बाहेर आले. दुसऱ्या मजल्यावरील उभं राहून बाहेर पाहणाऱ्या राज्यपालाची आणि कमिशनरची नजरानजर झाली. कमिशनरनं अधिकाऱ्याला आज्ञा केली, राजभवनाची सुरक्षा वाढवा. माझ्या परवानगीशिवाय ना कोणी आत आलं पाहिजे, ना कोणी बाहेर गेलं पाहिजे. ठीक आहे सर. आणखी एक, जो मृतदेह सापडलाय त्याचं उद्या सकाळी पोस्टमॉर्टम झाल्यानंतर त्या मुलीच्या हवाली करा. ते तिचे वडील आहेत. येस सर. असं म्हणत अधिकाऱ्यानं कडक सॅल्यूट ठोकला.